पहाटे 4ला उठून गुरुचरित्र पारायण वाचण्यासाठी मंदिरात गेलो. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला आणि गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन केलं. तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. दुकान उघडल्यानंतर दुकानातला पसारा म्हटलं आधी आवरून टाकावा. मग काय लागलो कामाला, घेतलं सगळं आवरून. मग तिथून गेलो रानातल्या घरी. कशासाठी? तर या डॉनला आणायला. मग आम्ही दोघं जण गेलो निगोजला. कालच्या ब्लॉगमध्ये जे मोटर दाखवलं होतं त्या मोटरच्या बुशिंगचं काम करण्यासाठी. मग तिथं गेल्यावर झालं काम सुरू. हे जे मशीन तुम्ही बघताय, या मशीनवर सर्व प्रकारचे बुशचे काम केले जाते. आपलं पण काम चालूच होतं. आपलं काम झाल्यानंतर मग आम्ही गेलो थंडगार फालुदा खायला. फालुदा खाल्ला आणि तिथून थेट निघालो बळगंगा मंदिराकडे. तिथल्या हत्तींनी आमचं स्वागत केलं. मग त्यांना पण राम करून पुढे निघालो. तिथे जाऊन पाहिलं, एक नंबर वातावरण झालं होतं. मग 2-4 सिनेमॅटिक शूट केले. दर्शन केल्यानंतर कुंडावर गेलो, म्हणजेच रांजण खळगे तिथे गेलो. बैलगाडीची एकदम हुबेहूब उत्कृष्ट अशी मूर्ती दिसली, तिचाही व्हिडिओ घेतला. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील आणि हे दुसरे मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे आणि दोन्ही जिल्हे जोडतो तो म्हणजे झुलता पूल. दर्शन करून झाल्यानंतर निघालो परत घरी. मग मित्रांनो, 100 दिवस 100 ब्लॉग चॅलेंज मधला आपला दिवस होता आजचा 6वा. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो नक्की करा.